जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, या सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. परमेश्वराने हा नवीन दिवस तुम्हाला मला दाखवला. दिनांक मंगळवार दिनांक 21/10/2025 या नवीन दिवसामध्ये प्रभूने आपल्यावरती कृपा केली आणि हा नवीन दिवस तुम्हाला आणि मला दाखवला. त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. पुन्हा एकदा नवीन दिवस तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू जोडून दिलेला आहे. त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, या सकाळच्या समय आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. प्रभू, तू आमच्या सर्व पापांची, अपराधांची तू आम्हा प्रत्येकाला तू क्षमा कर. या शेवटच्या काळामध्ये आम्ही राहत असताना हे देवा, आम्ही तुझ्या जवळ येऊन तुझ्या पवित्रतेचा अनुभव घ्यावा. तू जिवंत देव आहे याचा अनुभव आम्ही घ्यावा. यासाठी प्रभू तू आम्हाला ह्या जगामध्ये तू ठेवलेलं आहे. हे देवा, आमचे शरीराचे आजार, विकार आणि सर्व टेन्शन, सर्व क्लेश प्रभू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. आणि हे देवा, तुझ्या पवित्र वचनाचं मनन करत असताना तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आमच्या प्रत्येकाचं जीवन तू बदलून टाक. आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू कर. आणि ऐकणाऱ्या प्रत्येक भावाला, बहिणीला, लेकरांना, तरुणांना आणि वृद्धांना तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू आशीर्वादित कर. आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, आम्ही कोणी नाही, तू तुझ्या लोकांसंगती तू बोल आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रत्येक व्यक्तीला तुझ्या पवित्र वचनांनी तू मार्गदर्शन कर आणि प्रत्येकाचं जीवन बदलल्या जाऊ दे. प्रत्येकाची तू भेट घे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, या सकाळच्या समय आम्ही प्रत्येक जण तुझ्या चरणाजवळ येत आहोत. तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य, मार्गदर्शन कर. तुझ्या आत्म्याने, तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या पवित्रतेने तू आम्हाला तू भर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, प्रार्थना न करू देणारा दुरात्मा, वचन न वाचू देणारा दुरात्मा, प्रभू तू आमच्या मधून तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू खाऊ टाक पित्या परमेश्वरा. तुझा अभिषेक आमच्यावरती उतरून दे. ही सकाळची वेळ प्रभू आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. आमच्यातील निराशा तू काढून टाक. आमच्यातील निराश करणारा दुरात्मा तू काढून टाक आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, तुझ्या भक्तीसाठी आमचं अंतःकरण तू तयार कर, हृदय तू तयार कर, प्रत्येकाचा तू स्वीकार कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, या सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं, लाईक केलं आणि इतरांपर्यंत देवाच्या वचनाचा प्रसार केला, त्या प्रत्येकाला देव बाप आशीर्वादित करो. प्रियांनो, विशेष म्हणजे आपण ह्या शेवटच्या काळामध्ये राहत असताना प्रभू परमेश्वर जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त हा तुम्हाला आणि आम्हाला सहकार्य करत आहे. तो आम्हाला चालवतो, तो आम्हाला जीवन देतो, तो आम्हाला सर्व गोष्टींमध्ये सांभाळतो आणि त्या देवाला आपण धन्यवाद द्यायला पाहिजे. आणि पहा, आजच्या मननासाठी आपण शास्त्रभाग काढणार आहोत. यहोशुआ याचा 9वा अध्याय. आता ह्या ठिकाणी आम्ही पाहत आहोत गिबोनांची रहिवाशांची फसवेगिरी. आता ह्या ठिकाणी इस्रायल लोक यार्देनीकडे गेलेले आहेत, यार्देनीच्या पलीकडे गेलेले आहेत. येरिहो शहर त्यांनी त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आय नगराचा देखील त्या ठिकाणी पाडाव केलेला आम्हाला दिसत आहे. परंतु इस्रायलाच्या एका व्यक्तीच्या चुकीमुळं त्या ठिकाणी इस्रायल लोकांना अपयश त्या ठिकाणी मिळालेलं आम्हाला दिसत आहे. आणि मग पहा प्रियांनो, ह्या सर्व गोष्टी ऐकून गिबोनी लोक जे होते त्या लोकांना त्या ठिकाणी भय वाटलं. आणि मग ह्या लोकांनी इस्रायलाला कसं फसवलं ते आपण ह्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. मग हे ऐकून यार्देनीच्या पश्चिमेकडे डोंगरवटीत, तळवटीत आणि लबानोनासमोर महासमुद्राच्या संबंध किनाऱ्यावरील हित्ती, अमोरी, कनानी, परिजी, हिव्वी आणि इबुसी यांचे सर्व राजे एकोपा करून यहोशुआ व इस्रायल यांच्याशी लढाव्यास जमा झाले.
यहोशुआने यरीहो आणि आई नगराचे काय केले हे गिबोनाच्या रहिवाशांनी ऐकले, तेव्हा आपल्या परीने त्यांनीही कपटाची युक्ती योजली. त्यांनी प्रवासासाठी शिधा सामुग्री घेतली आणि आपल्या गाढवावर जुनी गोंताटे व झिजलेले फाटलेले ठिगळे लावलेले द्राक्षरसाचे बुधले लावले आणि त्यांनी आपल्या पायात झिजलेले व ठिगळाचे जोडे घातले, अंगात जुने पुराणे कपडे चढवले आणि त्यांच्या शिदोरीच्या सर्व भाकरी वाळून बुरचल्या होत्या. ते गिलगाल येथील छावणीत यहोशुआकडे येऊन त्याला इस्रायल लोकांना म्हणाले की आम्ही दूर देशाहून आलो आहोत, म्हणून आता आमच्या बरोबर करारमदार करा. इस्रायल पुरुषांनी त्या हिवी लोकांना म्हटले, आम्ही तुमच्या बरोबर करारमदार कसा करावा न जाणं तुम्ही आमच्या मध्येच राहणारे असाल. ते यहोशुआला म्हणाले, आम्ही तुझे दास आहोत. यहोशुआने त्यांना विचारले, तुम्ही कोण व कुठून आला? बघा, या ठिकाणी इस्रायली लोकांची वचक त्या ठिकाणी भोवतालच्या सर्व लोकांवरती बसलेली होती. आता याची वचक बसण्याचं कारण एकच होतं की इस्रायल लोकांच्या सोबत परमेश्वर देव होता आणि परमेश्वर देव हा त्या ठिकाणी इस्रायल लोकांना विजय देत होता. प्रियांनो, आज आमच्या मंडळामध्ये आता इस्रायल लोक म्हणजे ती एक प्रकारची मंडळी त्या ठिकाणी होती आणि ह्या मंडळीला विजय देणारा परमेश्वर होता. या ठिकाणी परमेश्वराचा सर्वात मोठा सिंहाचा वाटा होता इस्रायल लोकांना विजय देण्यासाठी. आणि ह्या परमेश्वराची भीती या इतर राष्ट्रांना त्या ठिकाणी बसलेली होती. आणि मग पहा, यांनी कशी कपटाची युक्ती केली होती की त्या इस्रायल लोक त्या ठिकाणी जाऊन त्या नगराचा समूळ नाश करायचे. आणि म्हणून गिबोनी लोकांमध्ये ही दहशत बसली होती की आता इस्रायल लोक येतील आणि जसं दुसऱ्या नगरांचं केलं तसं आपल्याही नगराचं करतील आणि मग आपला जीव वाचवावा म्हणून त्यांनी एक कपटी युक्ती केलेली आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. आणि मग त्यांनी त्याला म्हटलं, तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव ऐकून तुझे दास फार दूर देशाहून आले, त्याची कीर्ती व त्याने मिस्र देशात जे केले ते सर्व आम्ही ऐकले आहे. म्हणजे परमेश्वराची महत्कृत्य ऐकून त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं भय त्या ठिकाणी होतं आणि ते घाबरलेले परिस्थितीमध्ये यहोशुआकडे आलेले आम्हाला दिसत आहे. आणि यार्देनेच्या पलीकडे अमोऱ्यांचे राजे हेशबोनचा राजा सिहोन आणि अष्टरोथ निवासी बाशांचा राजा ओग ह्या दोघांचे त्याने काय केले हेही आम्ही जाणून आहोत. तेव्हा आमचे वडील माणसे आणि आमच्या देशातील सर्व रहिवासी आम्हाला म्हणाले, प्रवासासाठी आपल्याबरोबर शिदोरी घ्या आणि त्यांना भेटायला जा आणि त्यांना सांगा की आम्ही तुमचे दास आहोत. तेव्हा आता आमच्याशी करारमदार करा. पहा, ह्या आमच्या भाकरी आम्ही घरून तुमच्याकडे येण्यास निघालो. त्या दिवशी प्रवासात शिदोरी म्हणून घेतल्या, तेव्हा त्या उन्हून होत्या, पण आता त्या वाळून बुरचल्या आहेत. हे द्राक्षरसाचे बुधले आम्ही भरून घेतले, तेव्हा ते नवे होते, पण आता ते फाटून तुटून गेले आहेत. हे आमचे कपडे व आमचे जोडे फार लांबच्या प्रवासाने जीर्ण झाले आहेत. तेव्हा लोकांनी त्यांचे अन्न स्वीकारले, पण परमेश्वराचा सल्ला घेतला नाही. मग यहोशुआने त्यांच्याशी सलोखा करून त्यांना जीवदान देण्याचा करार केला. पहा, आता ह्या ठिकाणी त्यांनी परमेश्वराचा त्या लोकांनी इस्रायल लोकांनी त्यांचे अन्न स्वीकारले, पण परमेश्वराचा सल्ला घेतला नाही. ही सगळ्यात मोठी चूक इस्रायली लोकांनी ह्या ठिकाणी केलेली आम्हाला दिसत आहे. देवाचा सल्ला घेतला नाही. आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या चुका करतो. आम्ही योजना आखतो, सर्व काही करतो, परंतु आम्ही परमेश्वराला विचारत नाही आणि त्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये वाईट भोगायला आम्हाला मिळतो. खूप अडचणी येतात नंतर प्रियांनो. आणि म्हणून तुम्हाला एकच सांगायची इच्छा आहे, गरज आहे की प्रियांनो, आम्ही नेहमी आमच्या योजना आखत असताना आम्ही परमेश्वराला विचारलं पाहिजे आणि आमच्या मनच्या योजना नसाव्या.
तर जी परमेश्वराची योजना आमच्या जीवनामध्ये आहे ती योजना आमच्या जीवनामध्ये उतरून यावी, यासाठी आम्ही परमेश्वराकडे गेला पाहिजे. हालेलुया. देवाची स्तुती असो. खरोखर ज्या ज्या लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या योजना उतरलेल्या आहेत त्या लोकांचं जीवन परमेश्वराने आशीर्वादित केलेलं आहे. आता या ठिकाणी इस्रायल लोकांनी खूप मोठी चूक केलेली आहे की देवाला त्यांनी विचारलं नाही. कदाचित देवाला त्यांनी विचारलं असतं तर त्यांनी सर्व केलेलं कपट कारस्थान त्या ठिकाणी उघड झालं असतं. देवाजवळ गेले नाहीत. त्यांनी ही गोष्ट खूप हलक्यामध्ये घेतली. आज मंडळांमध्ये तशाच ह्या प्रकारच्या गोष्टी खूप हलक्यामध्ये घेतल्या जातात आणि म्हणून आज अनेक मंडळ्या खूप प्रॉब्लेम मध्ये आहेत, खूप समस्येमध्ये आहेत, पुढारी खूप अडचणीमध्ये आहेत. प्रियांनो, आज आम्ही परमेश्वराचा सल्ला मसलत घेत नाही, परमेश्वराला विचारत नाही आम्ही, आणि म्हणून आज आमच्या मंडळामध्ये खूप प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून त्यासाठी अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम येतात, समस्या येतात, आम्ही परमेश्वराकडे आम्ही घेऊन गेलं पाहिजे. त्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाही. आणि मग पहा, ही इस्रायल लोकांच्या मंडळींनी खूप मोठी चूक केली आणि मग यहोशुवाने त्या ठिकाणी त्यांच्याशी सलोखा करून त्यांना जीवदान देण्याचा करार केला आणि मंडळीच्या सरदारांनी त्यांच्याशी आनभाग केली. आणि मग त्यांच्याशी करार केल्यानंतर 3 दिवसांनी त्यांना समजले की हे आपले शेजारी असून आपल्यामध्ये राहणारे आहेत. नंतर इस्रायल लोक कूच करीत 3ऱ्या दिवशी त्यांच्या नगरात जाऊन पोहोचले व त्यांच्या नगरांची नावे ही गिबोन, कफिरा, बैरात व किर्यात यारीम. आणि पण इस्रायल लोकांनी त्यांना मारून टाकले नाही, कारण मंडळीच्या सरदारांनी इस्रायलाचा देव परमेश्वर याची शपथ घेतली. ती पहा, त्यांनी देवाची शपथ वाहून त्यांचे त्या ठिकाणी जीव वाचवलेला आहे. आणि मग तेव्हा सर्व मंडळीने सरदारांविरुद्ध कुरकुर केली. तेव्हा सर्व सरदार सगळ्या मंडळीला म्हणाले, आम्ही त्यांच्या समोर इस्रायल देव परमेश्वर याची शपथ घेतली आहे, म्हणून आता आम्हाला त्यांना हात लावता येणार नाही आणि त्यांच्याशी आम्ही असेच वागणार. त्यांना आम्ही जीवदान देणार. तसे न केल्यास त्यांच्याशी शपथ वाहिल्यामुळे आम्ही क्रोधास पात्र ठरू. सरदारांनी लोकांना सांगितले की त्यांना जिवंत राहू द्या. आणि सरदारांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे ते सर्व मंडळीचे लाकूड तोडे पाणके झाली. तेव्हापासून बघा, ते सर्व मंडळीचे लाकूड तोडे व पाणके झाले. यहोशाने त्यांना बोलून म्हटले, तुम्ही आमच्यामध्ये राहत असून आम्ही फार दूरचे आहोत असे सांगून आम्हाला का फसविले? म्हणून आता तुम्हाला असा शाप आहे की तुमच्यातल्या कोणालाही दास होणे चुकवायचे नाही. तुम्ही माझ्या देवाच्या घरासाठी लाकूड तोडे व पाणके होऊन राहाल. त्यांनी यहोशुवाला उत्तर दिले, हा सर्व देश तुम्हाला द्यावा आणि तुमच्या समोर देशातील सर्व रहिवाशांचा संहार करावा, असे तुझा देव परमेश्वर याने आपला सेवक मोशे ह्याला आज्ञा केले होते. हे तुझ्या दासांना पक्के कळले होते. तुमच्यामुळे आम्हाला आमच्या जीवाची भीती वाटली, म्हणून आम्ही हे काम केले. आणि आता पहा, आम्ही तुझ्या हातात आहोत. तुला बरे व योग्य दिसेल तसे आमचे कर. आणि त्याने त्यांचे तसे केले. त्यांना इस्रायल लोकांच्या हातातून सोडवले, त्यांची कत्तल केली नाही. यहोशुवाने त्या दिवशी मंडळीसाठी आणि परमेश्वर निवडणार होता त्या स्थानी त्याच्या वेदीसाठी त्यांना लाकूड तोडे व पाणके म्हणून नेमले, तसे ते आजपर्यंत आहे. प्रियांनो, बघा, या ठिकाणी इस्रायली लोक विश्वासू आम्हाला दिसत आहे आणि त्यांनी जे काही करार केला त्या कराराला ते जागृत राहिले आणि त्या लोकांना त्या ठिकाणी जीवदान दिलेले आहे. परंतु यहोशुवाने त्यांना म्हणजे आयुष्यभर त्या लोकांना लाकूड तोडे व पाणक्याचे काम त्या ठिकाणी दिलेलं आम्हाला दिसत आहे आणि ते आजवर इस्रायलामध्ये राहत आहे. आणि पहा, अशा प्रकारे या ठिकाणी इस्रायली मंडळीची फसवणूक त्या ठिकाणी झालेली दिसत आहे. आता ह्या लोकांना देवाचं भय वाटलं, गिबोनी लोकांना, कारण परमेश्वराची जी महत्कृत्य होते
परमेश्वराने इस्रायल लोकांना मिस्र देशातून कसं सोडून आणलं, प्रत्येक ठिकाणी इस्रायल लोकांची देवाने कशी काळजी घेतली, हे सर्व गिबोनी लोकांच्या कानावर आलं होते. या गिबोनी लोकांनी इस्रायल लोकांचा अभ्यास केला आणि म्हणून त्यांना असं वाटलं की त्या ठिकाणी की आता हे इस्रायल लोक आपल्याला देखील सोडणार नाही. परमेश्वर देव त्यांच्या बरोबर आहे आणि ज्याच्या संगती परमेश्वर देव आहे त्याला त्या ठिकाणी विजय निश्चित आहे. मग तो इस्रायल लोकांचा देखील काळ असू द्या किंवा आजचा काळ असू द्या, ज्याच्या जीवनामध्ये ज्याच्या मंडळीमध्ये परमेश्वर देव आहे त्या मंडळीला विजय अवश्य आहे. आणि म्हणून प्रियांनो, ह्या शेवटच्या काळाच्या परिस्थितीमध्ये घाबरून जाऊ नका. अनेक संकट मंडळांवरती येत आहेत, अनेक पीडा मंडळीवरती येत आहे, छळ येत आहे आणि ह्या छळामध्ये टिकून राहायचं असेल तर आम्हाला परमेश्वराच्या बरोबर चालायचं आहे, परमेश्वर देवाच्या बरोबर राहायचं आहे, परमेश्वराच्या सहवासात राहायचं आहे. आणि मग म्हणून प्रियांनो, आम्हाला ह्या अशा लोकांच्या फसवेगिरीपासून आम्हाला दूर राहायचं आहे. आम्ही परमेश्वराच्या जवळ गेलं पाहिजे, परमेश्वराला आम्ही विचारलं पाहिजे की परमेश्वर आम्ही काय करावं. आणि जेव्हा आम्ही परमेश्वराचं मार्गदर्शन घेतो त्यावेळेस आमची फसवणूक होत नाही. माझ्या जीवनामध्ये असे अनेक प्रकार आहेत की जे लोक मला फसू पाहत होते, जे लोक मला अडचणीत आणू पाहत होते, जे लोक माझ्याशी गोड गोड बोलायचे, परंतु जेव्हा मी परमेश्वराच्या समोर गेलो आणि परमेश्वराच्या समोर त्या लोकांसाठी प्रार्थना केली तर त्यांचा खोटारडेपणा देवाने माझ्या समोर उघडा केलेला आहे. मग तो देवाचा सेवक असू द्या किंवा देवाचे लोक असू द्या, देवाचे लोक म्हणता येणार नाही, फक्त उघडरित्या ते देवाची सेवा करणारे होते, परंतु खऱ्या अंतःकरणापासून सेवा करणारे नव्हते. खरे देवाचे लोक त्या ठिकाणी नव्हते, कारण खरे देवाचे लोक कोणाला फसू शकत नाही. खरे देवाचे लोक, खरी देवाची मंडळी कोणाला अडचणीत टाकू शकत नाही, कारण त्यांच्या संगती परमेश्वर देव आहे. आणि आजच्या मंडळांमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडत आहे प्रियांनो. आणि म्हणून प्रार्थनेमध्ये राहा, परमेश्वराचा सल्ला घ्या, परमेश्वराचं मार्गदर्शन घ्या, देवाचं मार्गदर्शन घ्या. परमेश्वर देव तुम्हाला त्या समस्येतून, त्या अडचणीतून, त्या प्रॉब्लेम मधून तो जरूर तुम्हाला बाहेर काढेल आणि तुमची फसवणूक होऊ नये म्हणून परमेश्वर तुम्हाला मार्गदर्शन करेल. प्रियांनो, आज आम्ही पार्टनर निवडतो. आज तरुण तरुणी लग्न करतात, एखादी सुंदर मुलगी बदली की लगेच सांगतात की देवाने मला दाखवलं. आता देव जो दाखवतो तो देव असं वरून दाखवत नाही. कदाचित तुम्हाला तुमची पत्नी किंवा पती काळा देखील असू शकतो, सावळा असू शकतो, कसाही दिसायला असू शकतो, परंतु जेचं अंतःकरण परमेश्वराला आवडतं तीच व्यक्ती परमेश्वर देव दाखवत असतो. परमेश्वर वरून पाहत नाही मनुष्याचं स्वरूप, परमेश्वर अंतःकरणाचं स्वरूप पाहत असतो. ही गोष्ट प्रियांनो तुम्ही समजून घ्या. आजचे तरुण तरुणी काय करतात निवडीबाबत खूप अतिशय शोकांकित आहे. परमेश्वराचं मार्गदर्शन घेत नाही, परमेश्वराचा सल्ला त्या ठिकाणी घेत नाही, परमेश्वराच्या योजना त्यांच्या जीवनामध्ये उतरून देत नाही. आणि म्हणून आज या तरुणांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आहे. असे विवाह होतात आणि असे घटस्फोट होतात प्रियांनो. याचं कारण आहे की आम्ही देवाचं मार्गदर्शन घेत नाही प्रियांनो. आणि ही त्या ठिकाणी तरुण तरुणींची फसवणूक होते. का होत नाही तर आम्ही प्रार्थनेमध्ये नसतो, आम्ही देवाच्या सहवासात नसतो आणि परमेश्वराच्या सहवासात नसतो. आणि त्याचा परिणाम असा होतो की आम्हाला त्या ठिकाणी अपयश मिळतं. लोक आमची फसवणूक करतात, लोक आम्हाला फसवतात प्रियांनो. त्यामध्ये आमचं बरंच मानसिक स्वभावाचं नुकसान होतं, मानसिकतेचं खच्चीकरण होतं आणि परमेश्वरापासून आम्ही दूर जातो प्रियांनो. जर प्रियांनो फसवणूक तुमच्या जीवनामध्ये नसावी तर परमेश्वराचे तुम्ही सल्ला घेत जा, परमेश्वराचं मार्गदर्शन घेत जा प्रियांनो आणि देवाच्या सहवासामध्ये राहा. आज मंडळांमध्ये हाच खूप मोठा प्रॉब्लेम आहे. कुठे स्वार्थेला जायचंय, कधी तुम्ही गुडघे टेकत नाही, कधी सांगत नाही, मानवी योजना करतात, मानवी योजना.
कागदावरच्या योजना आम्ही त्या ठिकाणी तयार करतो आणि त्या मंडळीला सांगत असतो, प्लॅन करत असतो, पण हे देवापासून आहे का, प्रार्थनापूर्वक आहे का, आम्ही देवाला विचारून या गोष्टी करतो का? तुम्ही म्हणा की बाबा तू आज काय आम्हाला सांगतो, हे देवाला विचारण्याची वेळ नाही प्रिया. प्रत्येक गोष्ट आम्ही देवाला विचारल्याशिवाय करू नये, हीच देवाची इच्छा आहे. देवाच्या आज्ञेमध्ये, देवाच्या बंधनामध्ये, देवाच्या वचनामध्ये, पवित्रतेमध्ये आम्ही राहायला पाहिजे. आणि देवाचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय आम्ही कोणतंही काम करू नये. आमच्या योजना देवाकडे मांडायच्या नाही, तर परमेश्वर देव आम्हाला योजना देणार आहे. परमेश्वर देव आम्हाला आराखडा देणार आहे आणि त्याच आराखड्याप्रमाणे आम्हाला चालायचं आहे. त्याशिवाय आम्हाला आमच्या जीवनामध्ये यश प्राप्ती होणार नाही. देवबाप तुम्हाला मला ह्या वचनाद्वारे आशीर्वादित करो. आणि खूप सुंदर असं वचन आम्हाला ह्या दिवसामध्ये देवाने दिलेलं आहे. जर तुमची फसवणूक थांबवायची असेल तर परमेश्वराचं मार्गदर्शन घ्यायला विसरू नका. ज्याप्रमाणे ह्या ठिकाणी इस्रायलाच्या मंडळीची ह्या ठिकाणी फसवणूक झालेली आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज अनेक दासदासी या प्रॉब्लेमला बळी पडत आहे. याचं कारण एकच आहे की परमेश्वराचं मार्गदर्शन घेत नाही. ही खूप मोठी शोकांकिता आपल्या ख्रिस्ती मंडळांमध्ये आहे. आणि म्हणून ह्या सकाळच्या वेळी आम्ही एक निर्णय घेऊया की इथून पुढे आम्ही परमेश्वराचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय, प्रभू येशू ख्रिस्ताचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय आम्ही पुढे पाऊल ठेवणार नाही. देवबाप तुम्हाला ह्या वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करो. आमेन. आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देवबापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रभू या सकाळच्या समय आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रभू ऐकणाऱ्या प्रत्येक वचन प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. प्रभू तुझ्या वचनातून बोलण्यासाठी तू मला सहकार्य केलं. प्रभू तुझ्या लोकांसंगती तू बोललास त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर पित्या परमेश्वरा. हे देवापा गेली 4 दिवस मी तुझ्या वचनातून काही प्रॉब्लेममुळं बोलू शकलो नाही, त्याबद्दल प्रभू तू मला क्षमा कर. आणि ही सेवा अखंडितपणे सुरू राहावी आणि तुझ्या लोकांसंगती प्रिय प्रभू येशू तू बोलावं, यासाठी प्रभू तू मला सहाय्य कर. तुझ्या आत्म्याने, तुझ्या सामर्थ्याने तू मला भर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. अनेक लोकांना ह्या वचनाद्वारे तू आशीर्वादित कर. ओ प्रिय प्रभू येशू, आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहेस. अनेक लोक आजारी आहेत, अनेक लोक पिडांमध्ये आहे, अनेक लोक सैतानी बंधनामध्ये आहे. प्रभू या सकाळच्या समय त्या सर्व लोकांना तुझ्या पवित्र सामर्थ्याचा अनुभव तू देत आहे. प्रत्येकाला तू स्पर्श करत आहे. कॅन्सर निघून गेलेले आहेत, आजार निघून गेलेले आहेत, सर्व प्रकारच्या पीडा निघून जात आहे, सर्व प्रकारचे सैतानी बंधन नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू दे बापा. कॅन्सरला आम्ही शापित करीत आहोत. कॅन्सर आजार निघून जात आहे. सर्व सर्जऱ्या ज्या ठरलेल्या आहेत त्या रद्द हो आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रत्येकाला तू स्पर्श केलेला आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य केलेलं आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. सर्व प्रकारची निराशा निघून जात आहे. तरुण तरुणींना तू रोजगार दिलेला आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. अनेक तरुण तरुणी प्रिय प्रभू येशू अविवाहित आहे, त्यांच्यासाठी योग्य जोडीदार प्रिय प्रभू येशू तू निवडून दे. प्रभू जे अनेक तरुण तरुणी त्यांच्या जीवनामध्ये अनेक घटस्फोटाचे कारण आहे, व्यभिचाराचे कारण आहे, प्रभू ते सर्व कारण तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रभू तू त्यांची पकड तू घे. तुझ्या वचनामध्ये त्यांना तू बळकट कर, तुझ्या सामर्थ्यामध्ये तू त्यांना बळकट कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभूजी, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. प्रिय प्रभू, आम्ही तुझ्या जवळ येत आहोत. तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. प्रभू ये सकाळची प्रार्थना तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन, आमेन, आमेन. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये काही साक्ष असतील, काही देवाने तुमच्या जीवनामध्ये कार्य केलेले असेल तर कमेंट बॉक्समध्ये येऊन ती साक्ष सांगा, साक्ष द्या. अनेक लोकांचं जीवन त्या ठिकाणी बदलल्या जाणार आहे आणि देवबापाच्या सेवेसाठी हे खूप मोठं काम होईल प्रियांनो तुमच्याकडून. तर प्रियांनो,
माझा नंबर आहे 9730301668. या क्रमांकावरती देखील तुम्ही तुमची साक्ष तुम्ही टाकू शकता. आम्ही ती यूट्यूबला आणि सर्व ठिकाणी ती प्रसारित करू, म्हणजे देवबाप ह्या साक्षीद्वारे अनेकांच्या जीवनामध्ये कार्य करेल. या शेवटच्या काळामध्ये राहत असताना प्रियांनो, देवाला तुम्ही धन्यवाद द्या. देवाचं गौरव करायला शिका. त्याच्यामध्ये काही कमीपणा वाटू देऊ नका. ज्या ज्या वेळेस आम्ही उघडरित्याने देवाचा स्वीकार करतो, देवाला आपल्या अंतःकरणामध्ये घेतो, त्यावेळेस देवबाप तुम्हाला, तुमच्या घराण्याला, तुमच्या सर्व राष्ट्रांना तो आशीर्वादित करतो. आणि जर आम्ही गपचूप एकटेच जर आम्ही त्या आशीर्वादाचा उपभोग घेत असू, तर देवबाप कदापि तुम्हाला आशीर्वादित करणार नाही. प्रियांनो, चला आपण साक्ष देऊया आणि ती इतरांपर्यंत घेऊन जाऊया, आणि देवबाप त्याद्वारे तुम्हाला आणि तुमच्या घराण्याला आशीर्वादित करो. आमेन, आमेन, आमेन.